मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मीरा रोड येथे सभा पार पडली आणि त्याच अनुषंगाने येथे बाजूला शिवसेना शाखेचा आज ओपनिंग होतं आणि त्याच शाखेला अविनाश जाधव साहेबांनी व्हिजिट दिलेली आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। दादा, काय सांगाल, आज तुम्ही आज मेळावा होता आणि तेच संघाने की शिवसेनेच्या शाखेत तुम्ही व्हिजिट देताय? ही शाखा फार जुनी आहे आणि ह्या शाखेचं उद्घाटन सन्माननीय साहेबांनी ज्यावेळेला ते विद्यार्थी सेनेत होते तेव्हा केलं होते आणि मला असं वाटतं की जर माझ्या साहेबांनी एखाद्या शाखेचं उद्घाटन केलं असेल, खरं तर आज सकाळी यातले काही सहकारी आमचे शिवसेनेचे शिवसैनिक आमच्या शहराध्यक्षांना भेटले होते आणि त्यांनी विनंती केली होती की याच रोडला साहेबांची सभा आहे, तर जर साहेबांचा आम्हाला सत्कार करता आला तर बरं होईल। मी त्यांना म्हटलं होतं की आम्ही प्रयत्न करू, साहेबांना विनंती करू, परंतु हा रोड एवढा भरला गेला की गाडी इकडनं आणताच आली नाही। सो त्याच्या सभा संपल्याच्या नंतर देखील लोक वाट पाहत आहेत असं मला कळलं, म्हणून मी इथे आलो त्यांचे आभार मानायला आणि त्यांना सांगितलेलं आहे की मी नक्की साहेबांना विनंती करीन पुढच्या वेळेला जेव्हा साहेब येतील तेव्हा नक्की या शाखेला भेट देतील। आमची आठवण या शाखेबद्दल ह्या शाखेचं उद्घाटन सन्माननीय राजसाहेबांनी केलेलं आहे, त्यामुळे मनसेचा नेता किंवा महाराष्ट्र सैनिक म्हणून माझं कर्तव्य आहे ज्या शाखेचं साहेबांनी ओपनिंग केलं तिथल्या लोकांचा मान सन्मान ठेवला गेला पाहिजे। कुठेतरी मनमिलन होते असं समजा? मला असं वाटतं की मिलन मनोमिलन हे सगळ्या गोष्टी दोघं भाऊ ठरवतील। आत्ता गरजेचं आहे आमचं एकमेकांचा बद्दलचा असलेला आदर। मी त्या आदरापोटी इथे आलेलो आहे आणि आदरापोटी या सर्व शिवसैनिकांना भेटलेलं आहे। हे सगळे संध्याकाळी 5 वाजल्यापासून माझ्या साहेबांची जर वाट पाहत आहेत तर माझं कर्तव्य आहे की त्यांना येऊन भेटणं। दादा, संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय की दोन्ही भावांनी एकत्र यावं, परंतु कुठेतरी संभ्रमाचं वातावरण सध्या अजूनही पाहायला मिळतं। त्या संदर्भात हा सगळा संभ्रम जो आहे ना तो पत्रकारांमध्ये आहे, आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम नाही। योग्य वेळेला योग्य निर्णय घेतला जाईल। हे होते अविनाश जाधव, त्यांनी सांगितलं योग्य वेळेला योग्य निर्णय घेतला जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।